पठाण भाई घेऊन फिरत होता, हातात कोयता, पोलिसांनी त्याच हातात ठोकल्या बेड्या। नाशिक शहरात आगामी काळात होणाऱ्या सणानिमित्ताने अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाईच्या सूचना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिल्या होत्या। त्या अनुषंगाने दिनांक 15 फेब्रुवारी रोजी गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाला माहिती मिळाली। एक इसम हातात कोयता घेऊन देवळाली गाव स्मशानभूमी गेटच्या समोर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना कोयत्याचा धाक दाखवून दहशत माजवत आहे। त्यानुसार पथकाने सापळा रचून फैज पठाण या सितापीने ताब्यात घेऊन त्याचे पूर्ण नाव विचारत फैज निजामुद्दीन पठाण, राहणार देवळाली गाव राजवाडा, नाशिक रोड असे सांगितले। त्याच्याकडून धारदार लोखंडी कोयता जप्त केला असून त्याला पुढील कारवाईसाठी नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले। सदर कामगिरी वरिष्ठांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण, शंकर काळे, विलास गांगुर्डे, प्रेमचंद गांगुर्डे, नंदकुमार नांदुरीकर, चंद्रकांत गवडी, प्रकाश महाजन, वाल्मिक चव्हाण, मनोज परदेशी, जितेंद्र वजरे, प्रवीण वानखेडे अशांनी उत्कृष्टरित्या कामगिरी पार पाडली। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बाहुल, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। एक ठार, वाखारी देवडा रोडवर झाला अपघात। सोमवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सकाळी वाखारी देवडा रस्त्यावर चांदवड येथील विद्यालयाची स्कूल बस वाखारी येथील दुचाकी यांच्यात भीषण अपघात होऊन दुचाकीस्वार जागीच ठार झालाय। सदर घटनेने संपूर्ण वाखारी गावावर शोककळा पसरली। याबाबत देवडा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास वाखारी देवडा रस्त्यावर कर्ले नाल्याच्या अलीकडे दत्तनगर जवळ देवड्याकडून चांदवडच्या दिशेने सुसाट वेगात जात असलेल्या स्कूल बस क्रमांक MH08 AP 4148 या वाहनाने चुकीच्या बाजूने जात समोरून कापराई शिवार वाखारी येथून देवड्याच्या दिशेने जात असलेल्या दुचाकी क्रमांक MH41 BQ 3984 याला जबरदस्त धडक दिली। यामध्ये वाखारी येथील मनोज दिलीप जगदाडे वय 24 वर्ष हा तरुण जागीच ठार झाला। मनोज हा अतिशय मनमिळाऊ व होतकरू तरुण असल्याने त्याच्या अशा अपघाती मृत्यूमुळे संपूर्ण वाखारी गावावर शोककळा पसरली। या घटनेबाबत मृताचे काका भारत चिमन जगदाडे यांच्या फिर्यादीवरून वाहन चालक समाधान धुडाजी भलगडे, राहणार चांदवड यांच्या विरोधात देवडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 281, 106(1), 125(ब), 324(4)(5), मोटर वाहन कलम 134/177 प्रमाणे अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास देवडा पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार सोनवणे करीत आहेत। मयत मनोज यांच्या वडिलाचे देखील मागील काही वर्षापूर्वी अपघाती निधन झाले होते। मयत तरुणाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून वाखारी येथे